बघ काल आपण काय घेतलं होतं, कार्टेशियनचे एक्झाम्पल घेतले होते, राईट. कार्टेशियन कडचे 2 एक्झाम्पल दिले. आता पोलरचे 2 एक्झाम्पल देणार. किती? 2. त्या 2 मधले एक येण्याचा 100% चान्सेस आहे, म्हणजे 50-50% प्रोबॅबिलिटी पकडायची. तर बघा पहिलं एक्झाम्पल आहे, ट्रेस द कर्व r is equal to a into 1 plus sin theta. हे एक एक्झाम्पल. आणि r equal to a into 1 plus cos theta. बरोबर. हे एक्झाम्पल, यातलं एक्झाम्पल आपण रेग्युलर लेक्चर मध्ये सॉल्व्ह करून घेतलेलं आहे, आणि हे एक्झाम्पल तुम्हाला ट्युटोरियलला आलेलं होतं. क्लिअर. तरी पण हे वरचं एक्झाम्पल काय करतो, एक्सप्लेन करतो. हे जर तुमच्याकडे सॉल्व आहे. क्लिअर. आता आपल्याकडे काय काय पॉइंट आहेत बघा. तुम्हाला कर्व ट्रेस करायची म्हणजे काय करायचंय, तुमची कर्व कोणत्या, आता इथं कोणती कर्व आली, पोलर कर्व आली, बरोबर. कोणत्या लाईनला सिमेट्री किती चेक करायचं, पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय आहे, बोला पटकन, सिमेट्रिक झालं. दुसरा पॉइंट काय आहे, पोल, म्हणजे तुमची कर्व ओरिजिन मधनं पास होते का ते तुम्हाला चेक करायचंय. नंतरचा पॉइंट काय आहे, बोला पटपट, टँजंट. नंतरचा पॉइंट काय आहे, टँजंट. काय फॉर्म्युला यूज करतो आपण, काय फाइंड करायचंय, बोला पटपट, tan phi equal to r upon dr by d theta, and then find the value of the phi. गेट. नंतर काय तुमचा टेबल प्रिपेअर करायचा. नंतर काय करायचंय तुम्हाला, रिडक्शन फॉर्म्युले, नंतर काय करायचं, टेबल प्रिपेअर करायचं आहे. टेबल प्रिपेअर केल्यानंतर त्याच्या पुढची स्टेप काय आहे, प्रेझेन्स ऑफ रिजन फाइंड करायचं आहे, बरोबर. आता प्रेझेन्स ऑफ रिजन साठी आपण फॉर्म्युला, सिंपल फॉर्म्युला यूज करतो. काय, -1 लेस इक्वल sin theta लेस इक्वल 1 and -1 लेस इक्वल cos theta लेस इक्वल 1. बरोबर आहे ना. इथपर्यंत क्लिअर आहे. पहिला पॉइंट सिमेट्रिक आहे. सिमेट्रिक साठी काय करतो आपण, रिप्लेस थीटा बाय मायनस थीटा. इफ द इक्वेशन डज नॉट चेंजेस देन द कर्व इज सिमेट्रिक अबाउट द लाइन थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. क्लिअर, समजतंय. हा, इफ replace r by minus r and theta by minus theta. Clear. Then the no changes in the given equation, then curve is symmetric about the line perpendicular to the initial line, that is theta is equal to 0 degree. Next, for pole put r is equal to 0, then find the value of theta. Clear. Next, tan phi, and next absence of region, presence of region, पोलर मध्ये काय असतो, प्रेझेन्स ऑफ रिजन असतो. क्लिअर. घ्या मग. द गिव्हन इक्वेशन ऑफ द कर्व इज, तुम्हाला पेपर मध्ये काय लिहायचं ते गाइस. द गिव्हन इक्वेशन ऑफ द कर्व इज, घ्या मग. राईट. काय इक्वेशन तुमचं, r इज इक्वल टू a इंटू 1 प्लस sin theta. द गिवन इक्वेशन इज r इज इक्वल टू a इंटू 1 प्लस sin theta. फर्स्ट काय चेक करायचं तुम्हाला, थीटा रिप्लेस बाय मायनस थीटा. बघा, आता जर तुम्हाला दिसतंय डायरेक्टली थीटा जर तुम्ही मायनस थीटा रिप्लेस केला तर साइन मायनस थीटा किती, साइन मायनस थीटा मायनस साइन थीटा, म्हणजे इक्वेशन मध्ये इथं मायनस येतो, म्हणजे इक्वेशन काय होतंय, चेंज होतं, म्हणजे सिमेट्रिक अबाउट द इनिशियल लाईनला नाही. नेक्स्ट, बरोबर. जर तुम्ही काय केलंय, थीटा रिप्लेस, आर रिप्लेस केला मायनस आर, थीटा रिप्लेस केला मायनस थीटा, तर काय होतंय, मायनस आर इज इक्वल टू, बघा काय येईल, इफ आर रिप्लेस बाय मायनस आर अँड थीटा रिप्लेस बाय मायनस थीटा, देन काय येईल, मायनस आर इज इक्वल टू ए इंटू 1 मायनस साइन थीटा येईल. बरोबर. हा, ओरिजिनल इक्वेशन आणि हे सेम आहे का, नाही. Therefore the curve does not symmetric about the line
परपेंडिक्युलर टू द इनिशियल लाईन. क्लिअर. मग नेक्स्ट पॉइंट काय आपल्याकडे बघा, रिप्लेस थिटा बाय पाय मायनस थिटा. हा पॉइंट दिलेला आहे रूल मध्ये. काय रिप्लेस थिटा बाय पाय मायनस थिटा. क्लिअर. आता पाय मायनस साइन पाय मायनस थिटा काय असतो, साइन थिटा असतो. साइन पाय मायनस थिटा काय असतो, साइन थिटा. बघा पुढे पाय इथे बरोबर. साइन पाय मायनस थिटा म्हणजे पुढे येणार आहे, इकडे येणार आहे. इथं साइन काय तुमचा पॉझिटिव्ह म्हणजे काय साइन थिटा. क्लिअर. आला अँगल टेबल झालाय ना. बस तेच वापरायचं. म्हणजे हे तुम्हाला एक्सप्लेन केलं. हा पॉइंट तुम्ही डायरेक्टली तुम्हाला समजतंय काय, काही जर मायनस थिटा टाकल्यानंतर काय सेम येत नाही तर त्याला काय करायचं, स्किप करायचं. जे तुम्हाला समजतंय त्याला काय करायचं, स्किप करत चालायचं. म्हणजे तुमचं रायटिंग काय होतं, कमी होतं, वेळ वाचतो. जे आपल्याला गरजेचं आहे ते राईट करायचं. बरोबर. म्हणजे रिप्लेस थिटा बाय पाय मायनस थिटा. थिटा कशाने रिप्लेस केला, पाय मायनस थिटा. काय येईल बघा, which implies r equal to a into 1 plus sin pi minus theta equal to a into 1 plus sin theta. याला रिझन द्या. काय रिझन आहे, सिन्स sin pi minus theta equal to sin theta equal to sin theta. Clear. Therefore the given curve is symmetric about which line? Is symmetric about the perpendicular line to the initial line. Therefore the given curve is symmetric about the line, symmetric about the perpendicular line to the initial line. म्हणजे काय, 0 डिग्री ही जी तुमची 0 डिग्री लाईन आहे, 0 आणि पाय डिग्री ही जी लाईन आली काय आहे, 0 डिग्रीला परपेंडिक्युलर आहे. या लाईनला तुमची कर्व काय आहे, सिमेट्रिक आहे. तुमची कर्व काय आहे, सिमेट्रिक आहे. क्लिअर. नेक्स्ट पॉइंट काय आहे तुमच्याकडे, पोल म्हणजे काय, ओरिजिन. तुमची कर्व ओरिजिन मधनं पास होते, कोणत्या ऍक्सिस वरती होते किंवा कोणत्या लाईन वरती होते ते चेक करायचं. म्हणजे सेकंड पॉइंट पोल, ब्रॅकेट मध्ये काय येणार, ओरिजिन. क्लिअर. पुट r equal to 0 we get r equal to 0 we get काय 0 equal to a into 1 plus sin theta. Here a not equal to 0, therefore 1 plus sin theta equal to 0, which implies sin theta equal to -1. Theta equal to sin inverse of -1. कधी रे, sin inverse of -1 कधी बोला, sin inverse of -1 कधी, 3 pi by 2. sin inverse of -1 कधी, 3 pi by 2. मग थीटाची व्हॅल्यू जर तुम्ही 3 pi by 2 ठेवली तर म्हणजे थीटा इक्वल टू 3 pi by 2. 3 pi by 2 म्हणजे 3 pi by 2 कोणती लाईन आहे इथं बघायचं, ही लाईन आहे 3 pi by 2. ही किती आहे, 0 डिग्री. किती आहे, पाय बाय 2. ही किती आहे, पाय. या लाईन वरती तुमची कर्व कुठे असणार आहे, इथे असणार आहे, ओरिजिन. क्लिअर. नेक्स्ट पॉइंट काय तुमचा आता, टँजंट ऍट स्पेशल पॉइंट. थर्ड नंबरचा पॉइंट काय आहे, टँजंट ऍट स्पेशल पॉइंट. तुम्ही जास्त लिहून घेण्याची गरज नाही, तुमची ट्युटोरियल मध्ये तुम्ही सॉल्व्ह केलंय ना, ट्युटोरियल मध्ये सॉल्व्ह केलंय का, ट्युटोरियल राईट करून आणलंय का, ते सॉल्व्ह केलेलं आहे, तुम्हाला जास्त गरज नाही. टँजंट ऍट स्पेशल पॉइंट काय येईल, काय फॉर्म्युला, tan पाय इक्वल टू बोला r d theta by dr which is equal to r divided by dr upon d theta. क्लिअर. असं पण आपण लिहू शकतो. दिस इज इक्वल टू काय, विच इज इक्वल टू काय आहे, r काय आपल्याकडे, r म्हणजे a into 1 plus sin theta डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ r काय रे, sin theta डेरिव्हेटिव्ह काय, cos theta. a मल्टिप्लाय मध्ये a cos theta. बरोबर. पुढे काय करता येईल, हे गेट कॅन्सल, 1 plus sin theta. कोणता फॉर्म्युला लावायचा आहे, हाफ अँगल फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला लावायचा आहे,
हाफ अँगल फॉर्म्युला काय येईल सांगा. tan phi इक्वल टू 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. tan phi इक्वल टू तुम्ही ऍज इट इज ठेवला तरी पण जमतंय, काय कॉम्प्लिकेशन नाही फाइंड करण्यासाठी. इकडे थिटाची व्हॅल्यू पुट करत चालायचा, नंतर काय ही जी व्हॅल्यू येईल त्याला काय अप्लाय करायचा, tan इनवर्स अप्लाय करायचा. बरोबर, तुम्हाला जसं वाटेल तसं. जर फॉर्म्युला नव्हता आला तर ऍज इट इज ठेवलं तरी चालतंय. ठीक आहे, क्या पुढे रिजन ऑफ प्रेझेन्स अँड ऍब्सेन्स आणि टेबल राहिला बघा. तर आधी काय घ्या, टेबल घ्या. टेबल घ्या. आता बघा पोलर कोरे बरोबर नाही, किती अँगल घ्यायचे फक्त 0 π/2 पाय 3 π/2 चारच अँगल घ्यायचे, जास्त घ्यायचे का नाही. रोज कर्व मध्ये घ्यायचे. किती तुमचे जी काही n आलेला असेल साइन n थिटा π/2 डिवायडेड बाय n तेवढ्या डिस्टन्स वरती तुम्हाला अँगल घ्यायचा आहे. कळतंय, म्हणजे पाय सपोज साइन 2n आला तर काय होणार आहे π/4 या अँगलला प्रत्येक क्वाड्रंट मध्ये काय करायचं तुम्हाला अँगल ड्रॉ करायचा. क्लिअर. आता बघा, आता काय आहे टेबल. आपल्याला टेबल ड्रॉ करायचा आहे. घ्या मग अँगल कमी असेल चिटकत का नाही रे. टेबल हे सिंपल आहे कार्टेशियन पेक्षा इझी. कार्टेशियनचा जर तुम्ही बघितलं जास्त पॉईंट आहे, त्याच्यात काय पॉईंट मापा देत. हा काय टेबल थिटा r फाय बरोबर. थिटा किती डिग्री 0 नंतर किती आहे π/2 नंतर पाय नंतर 3 π/2. व्हेरी गुड. नेक्स्ट हा आता रेडियस सांगायची मला किती. थिटा इक्वल टू 0 पुट केला, साइन 0 किती 0, मग इथं किती येईल a बरोबर. थिटा इक्वल टू π/2 पुट केला किती येईल साइन π/2 2a. ओके, हा पाय पुट केला साइन पाय किती साइन n पाय किती 0, या काय होणार तुमच्याकडे पुन्हा a. हा 3 π/2 किती येईल साइन 3 π/2 येईल -1 किती -1 +1 -1 गेट कॅन्सल दॅट इज 0 म्हणजे काय येईल 0 येईल. आता काय फाइंड करायचं तुम्हाला फाय बघा. हा आता आपल्याकडे काय फॉर्म्युला आलेला आहे tan phi इक्वल टू 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. 1 प्लस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा बरोबर आहे नाही. आता इथं लक्ष द्या, थिटा इक्वल टू 0 पुट केला काय येईल रे tan phi इक्वल टू काय 1 प्लस साइन 0 डिवायडेड बाय कॉस 0 किती रे 1. याला आता पेटवायचं होते मशीन. हा पॅन फिरवर येईल ना वाजता. अरे फिरव ना, काय बघ राहिल तू इकडे तिकडं बट नाही त्याची. लाईट बंद कर, फॅन फिरव बघ. फॅनचं बटन तुला समजतं ना. अरे तेच एक इथं फॅनचं बटन एक दोन बटन दाबी ऍट अ टाइम. एकच स्विच दाब ना कोणतं तरी. फॅनचं बघ कुठं आहे. याने आपल्याला गेम केला तिला मशीन चालू जे ठीक आहे बंद केलं, चांगली गोष्ट आहे. tan phi इक्वल टू काय आला आपल्याकडे 1 म्हणजे phi इक्वल टू काय रे tan इनवर्स ऑफ 1 किती येईल मग tan इनवर्स ऑफ 1 किती 45 दॅट इज π/4. मग इथं काय येणार तुमच्याकडे π/4. किती टँजन असणार तुम्हाला इथे रेडियस ये कुठं 0 डिग्री वरती किती π/4 समजतंय. नेक्स्ट हा टेबलच तुम्हाला डायग्राम देणार. थिटा इक्वल टू किती पुट करायचंय तुम्हाला आता किती डिग्री आहे π/2 बरोबर. हा आता बघा 1 प्लस साइन π/2 किती साइन π/2 किती 1 प्लस 1 किती झाला 2 आणि cos π/2 किती 0 म्हणजे 2/0 दॅट इज किती रे इन्फिनिटी. एनिथिंग अपॉन 0 किती इन्फिनिटी. हा मग हा tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी किती सांगा
कोणत्या अँगल साठी tan इन्फिनिटी आहे π/2. मग इथे किती व्हॅल्यू येणार π/2. किती येणार π/2. नेक्स्ट काय अँगल पुट करायचा इथे पुन्हा किती अँगल आहे आपला पाय. इथे काय आहे पाय. हा साइन पाय किती 0 कॉस पाय किती 1 1 का -1 बरोबर. कॉस n पाय काय असतो इथे ना ठेवायचं कॉस n पाय इक्वल टू -1 रेस टू n बरोबर. मग बघा 1 प्लस साइन पाय किती आहे 0 डिवायडेड बाय -1 दॅट इज -1. हा कधी -1 येतो सांगा बरं किती डिग्री 3 π/4. 135 काय असतो हा -1 असतो tan बरोबर. म्हणजे इथे काय येणार तुमच्याकडे 3 π/4 समजतंय. मग काय येईल इथे 3 π/4 पाय वरती. आता 3 π/2 ला अँगल काय असेल बघा. म्हणजे इथे काय पुट करायचा sin 3 π/2 किती रे sin 3 π/2 किती -1. म्हणजे हा काय झाला 0 आपण आणि cos 3 π/2 किती 0 झाला. आता 0/0 डिफाइन आहे का नॉन डिफाइन आहे नॉन डिफाइन आहे. काय नॉन डिफाइन. tan इनवर्स ऑफ नॉन डिफाइन म्हणजे इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी अदर एनी अशी काहीतरी क्वांटिटी जी डिफाइनच नाही बरोबर. तिचं आपण व्हॅल्युएशनच करू शकत नाही. त्याची व्हॅल्यू किती दे आपल्याकडे किती दे बोला पटकन किती डिग्री बोला पटकन π/2 कशी π/2 3 π/2 ला तुझा अँगल रेडियस 0 आहे. तिचा टॅन्जंट कसा असणार तुझा π/2 टेबल भेटला. आता काय फाइंड करायचंय तुम्हाला प्रेझेन्स ऑफ रिजन. काय फाइंड करायचंय प्रेझेन्स ऑफ रिजन. प्रेझेन्स ऑफ रिजन बघा काय आपल्याकडे सिन्स काय -1 लेस इक्वल sin θ लेस इक्वल 1 दोन्ही साइडने काय यार करा 1 -1 प्लस 1 लेस इक्वल 1 प्लस sin θ लेस इक्वल 1 प्लस 1 दॅट इज 2. हा -1 प्लस 1 गेट 0 लेस इक्वल a ने मल्टिप्लाय करा a इंटू 1 प्लस sin θ a पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा लेस इक्वल 2a दॅट इज 0 लेस इक्वल r लेस इक्वल 2a म्हणजे तुमची कर्व 0 to 2a च्या मध्ये असेल. आता काय करायचंय कर्व ड्रॉ करायची. ड्रॉ करायची बघा. आता टेबल वरच करायचंय. टेबल पर्यंत येऊपर्यंतच तुम्हाला थोडस काय कॉम्प्लिकेटेड वाटतंय नंतर काही अवघड नाही. घ्या बघा थोडासा ऍक्सेस इकडे तिकडे होईल. अजून काय अशी परफेक्ट लाईन मारायची सवय नाही आपल्याला. थीटा इक्वल टू किती 0 डिग्री. थीटा इक्वल टू किती π/2. इथं थीटा इक्वल टू किती आहे पाय. इथं किती थीटा इक्वल टू 3 π/2 बरोबर. आता बघायचंय थीटा इक्वल टू 0 डिग्री साठी रेडियस किती तुमच्याकडे a. सपोज दैट a इथे हा पॉइंट काय तुमच्याकडे रेडियस a, 0 डिग्री बरोबर. नेक्स्ट तुमच्याकडे थीटा इज इक्वल टू π/2 साठी रेडियस किती आहे 2a. सपोज इथे हा पॉइंट काय आला 2a, π/2 बरोबर. नेक्स्ट तुमच्याकडे पाय साठी रेडियस किती आहे a. इथून इकडे जेवढं डिस्टन्स आहे तेवढं तिकडे घ्यायचं. इथे सपोज काय a, 3 π/2 आणि थीटा इज इक्वल टू 3 π/2 साठी रेडियस किती आहे 0 आहे बरोबर. आता काय करायचं तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचे. आता काय करायचे टँजंट ड्रॉ करायचे.
व्यवस्थित बघा. आता बघा तुम्हाला काय करायचंय, टँजंट ड्रॉ करायचे. क्लिअर. आता टँजंट कसे ड्रॉ करायचे बघा. थिटा इज इक्वल टू 0 डिग्री म्हणजे हा ऍक्सिस. या ऍक्सिस वरती टँजंट कसा आहे तुमचा π/4 आहे. कसा आहे π/4. म्हणजे काय करणार आहे, ह्या ऍक्सिस सोबत किती डिग्री अँगल फॉर्म करणार आहे π/4. π/4 म्हणजे कसा अँगल येईल बघा या पद्धतीने. क्लिअर. हा अँगल काय असणार इथला π/4. हा अँगल काय असणार π/4. आता बघा π/2 या लाईन वरती रेडियस किती आहे 2 आहे. आणि त्या पॉइंटला टँजंट कसा आहे π/2. बरोबर. कसा अँगल येईल, ह्या लाईन सोबत किती डिग्री अँगल फॉर्म केला पाहिजे 90 डिग्री. आता 90 डिग्री. बरोबर. त्या ऍक्सिस सोबत किती डिग्री अँगल फॉर्म केला पाहिजे 90. हा. आता पाय ज्यावेळेस तुमची लाईन थिटा इक्वल टू पाय त्यावेळेस तुमची रेडियस किती आहे a आणि अँगल किती आहे 3π/4. 3π/4 म्हणजे किती डिग्री 135. किती डिग्री 135. म्हणजे इथं अँगल किती फॉर्म केला पाहिजे 135. आता तुम्ही जर ही लाईन घेतली तर हा किती आहे 90. याच्यामध्ये किती ऍड करावं लागेल 45. बरोबर. हा. म्हणजे हा अँगल किती असणार तुमच्याकडे 135. डायरेक्ट 3π/4. बरोबर. हा. आणि इथं किती आहे π/2 म्हणजे काय असणार टँजंट तुमचा या पद्धतीने. बरोबर. आता मला कर्व ड्रॉ करायची आणि आपले कर्व कुठे प्रेझेन्स आहे 0 लेस इक्वल r लेस इक्वल पाहिजे. या ठिकाणी तुमची कर्व प्रेझेन्स आहे म्हणल्यानंतर तुमची कर्व पाहिजे पेक्षा मोठी का नाही. मग वरती जाण्याची काही पॉसिबिलिटी आहे का नाही. मग कर्व कशी असेल या ठिकाणी या पद्धतीने. बरोबर. इथं बघा इथं कशी या पद्धतीनेच कर्व आली पाहिजे. इथं कुठं जाती ओरिजिन. सिमिलरली या पार्ट मध्ये इथं पण इथं थोडीशी घेताना अँगल खूप जास्त घेतला गेला आपल्याला. अँगल थोडासा स्मूथ घ्या. अँगल 135 डिग्री. समजतं. या पद्धतीने तुमची कर्व दिसली पाहिजे. इथं थोडीशी अँगल स्मूथ करा. कर्व मध्ये कुठेही कॉर्नर पॉईंट नकोय. काय नकोय कॉर्नर पॉईंट नकोय. तुमच्या कर्व मध्ये काय येतात कॉर्नर पॉईंट येतात. बरोबर. क्लिअर. या पद्धतीने तुमची कर्व दिसली पाहिजे. ओके. एक एक्झाम्पल हे आणि आणखीन एक दिलेलं आहे काय r इज इक्वल टू a इंटू 1 प्लस कॉस थिटा. हे घेतलेलं आहे आपण. बरोबर. हे एक एक्झाम्पल आणि हे एक एक्झाम्पल. किती झाले आतापर्यंत तुमचे 4 एक्झाम्पल झाले. किती झाले 4. कार्टेशियनचे 2 पोलरचे 4. आता घ्या पॅरामेट्रिक्स. नेक्स्ट पॅरामेट्रिक. तुम्हाला फक्त ध्यानात ठेवायचं आहे.